नमस्कार मित्रांनो, अनेक लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न पडलेले आहेत की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, 21वा हप्ता कधी येणार आहे आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का, असे प्रश्न अनेक लाडक्या बहिणीला पडले असतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. लाडकी बहीण योजना चालू आहे. वितरणासाठी वेळ होतोय कारण सरकार प्रत्येक महिन्याला वितरण पुढे घेऊन जात आहे. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजना बंद झाली, तर मी आता स्पष्ट करतो की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. लाडकी बहीण योजनेचं जे 2 महिन्याचं वितरण बाकी आहे, म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचं वितरण बाकी असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणीला असं वाटतं की लाडकी बहीण योजना बंद झाल्यामुळेच या हप्त्याचं वितरण होत नसेल. तर तसं झालेलं नाही लाडक्या ताईंनो. लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि यापुढे पण चालूच राहणार आहे. म्हणून कुठल्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल. आता राहिला प्रश्न 21व्या हप्त्या संदर्भात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 30 तारीख आहे, तरी पण लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याचा GR आलेला नाही. या महिन्यात GR येण्याची शक्यता खूप कमी वाटत आहे, पण आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे, कारण आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज GR येण्याची शक्यता आहे. जर लाडक्या ताईंनो आजच्या तारखेमध्ये जर GR आला नाही तर वितरण खूप पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी सरकारला विनंती करत आहे, जर शक्य झालं तर आजपासूनच वितरण सुरू करा, नाहीतर आजच्या तारखेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्या संदर्भातला GR काढा आणि वितरण लवकरात लवकर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरण करा. आणि लाडक्या बहिणींनो, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अशा बातम्या आल्या असतील की 3000 रुपये मिळणार, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, असं होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण पाठीमागचं जे वितरण झालेलं आहे त्यावेळेस पण असं सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीला 3000 रुपये मिळणार, पण तसं झालेलं नाही. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तसं काही होणार नाही, फक्त 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि याही वेळेस मला असं वाटतंय की फक्त एकाच महिन्याचं वितरण होईल, ते पण मार्च महिन्याचंच वितरण होईल आणि तुमच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये येतील. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या वेळेस सांगत आहे की तुम्ही कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. कारण लाडक्या ताईंनो, या योजनेचा जर इतिहास पाहिला तर सुरुवातीला ॲडव्हान्स हप्ते मिळत होते, पेंडिंग पण हप्ते मिळत होते, पण जसं जसं योजना पुढे येत गेली तसं ॲडव्हान्स हप्ते मिळणं बंद झालं आणि पेंडिंग हप्ते पण मिळणं बंद झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतंय की फक्त एकाच महिन्याचं वितरण होईल. म्हणून तुम्ही कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. सरकारकडून अशी अधिकृत माहिती आलेली नाही. जोपर्यंत सरकारकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत कुठल्याही अफवेवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण ज्या वेळेस पण सरकारकडून अधिकृत माहिती येते त्यावेळेस आपला व्हिडिओ 100% येतो आणि ते पण प्रूफ के साथ आपण व्हिडिओ टाकतो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ज्या लाडक्या ताईची EKYC चुकलेली आहे आणि ज्या लाडक्या ताईंनी अजूनपर्यंत त्यांची EKYC दुरुस्त केलेली नाही, त्या लाडक्या ताईंनी आज रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची EKYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. जर तुम्ही तुमची EKYC दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. म्हणून सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, ज्या लाडक्या ताईची EKYC करताना चूक झाली होती त्या लाडक्या ताईंनी आजच्या तारखेमध्ये त्यांची EKYC ची दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर लाडक्या ताईंनो, आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा. आणि लाडक्या ताईंनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहात ते कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद.